पुणे जिल्ह्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये बिबट्यांचा वावर जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसतो आणि पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यात सुद्धा बिबट्याने एका तरुणावर 10 वर्षाच्या तरुणावर जीव घेणा हल्ला केला आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू सुद्धा झाला। आणि त्या घटनेपासून आपण जर पाहिलं तर राज्यात बिबट्यांचे हल्ले सुद्धा वाढत आहेत। नेमकं बिबट्यांचं शहरातला वावर का वाढतोय आणि बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी शासनाने काय करावं या सर्व विषयांवर आपल्या सोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ आणि शास्त्रज्ञ डॉक्टर माधव गाडगे सर, खूप खूप स्वागत आणि धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिलात साम टीव्हीसाठी। सर, कसं बघताय या संपूर्ण घटनांकडे? तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून तुमचा अभ्यास आहे। बिबट्यांचा शहरातला वाढता शिरकाव हा एक विषय आहेच, पण बिबट्या एक प्राणी आणि जिल्ह्यांमधले वाढते हल्ले या संपूर्ण प्रकरणाकडे तुमचं मत काय? आता मी ह्या वन्यजीवांच्या बद्दलच्या अभ्यासात तसं पाहिलं तर 1971-72 सालापासूनच पडलेलो आहे। त्यामुळे इतक्या वर्षांचा माझा अनुभव आहे, कल्पना आहे। आणखी 72 साली हा कायदा झाला। 72 साली कायदा झाला तेव्हा मला याबद्दल पूर्ण शंका होती की हा कायदा शास्त्रीयदृष्ट्या अयोग्य आहे। कारण शास्त्रीयदृष्ट्या विचार केला तर प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण कसं येऊ शकतं? 2-3 प्रकारे येऊ शकतं। एक म्हणजे त्यांच्यावरती होणारे दुसऱ्या प्राण्यांच्या हल्ल्यातून मृत्यू होतात, प्रिडेशन म्हणतो आपण ज्याला, त्या पद्धतीने होऊ शकतात। उदाहरणार्थ जे काळविटासारखे वगैरे आहेत प्राणी, ते तर मोठ्या प्रमाणात यातून मरू शकतात। त्यांना ते खाद्य आहेत मोठ्या जास्त आकाराच्या हिंस्र प्राण्यांचं। आणखी दुसरं म्हणजे खाद्याचा पुरवठा कमी झाला असेल तर त्याच्यातून होऊ शकतं। तिसरं म्हणजे काही आकस्मिक घटनांतून, म्हणजे जसे पुरामध्ये वाहून गेले अशा पद्धतीच्या, त्याच्यातून होऊ शकतं असं शास्त्रात आम्ही विवेचन होतं। आता ह्याच्यात तुम्ही विचार केला तर हे जे सर्व वन्य पशु आहेत ज्यांना या कायद्याने 72च्या कायद्याने संरक्षण दिलं गेलेलं आहे, असं सरसकट ते मुख्यतः जुन्या काळापासून सुद्धा हे माणसाच्या शिकारीतूनच मारले जात होते। हिंस्र पशुही त्यातले, आणखीन दुसरे शाकाहारी पशुही। ह्याचा भरपूर पुरावा आपल्याकडे आहे। म्हणजे 3 लाख वर्षापूर्वी पृथ्वी तलावर मानवजात अवतरली। माझा तेव्हापासूनच्या या वेगवेगळ्या साहित्याचा अभ्यास आहे। त्याचा अभ्यास करणारे प्रत्यक्ष मित्रही माझे आहेत। तर तेव्हापासून माणसाची काय मुख्य जीवन पद्धती होती? माणूस छोट्या छोट्या सुरुवातीला टोळ्यांच्यात राहायचा, 100-200 माणसांच्या, आणि त्या टोळ्यांचा उपजीविकेचा आधार हा अशा पशूंची शिकार हाच होता। म्हणजे दुसराच त्या पशूंच्या संख्येवर नियंत्रण अशा माणसाच्या शिकारीतूनच होत होतं। हे 3 लाख वर्ष होत आहे। हे आपल्याकडे भरपूर पुरावे आहेत। आता तुम्ही त्या भिंतीवरचं सहज पहा, एक चित्र माझ्या मित्रांनी काढून दिलेलं आहे। भीमबेटका नावाचं जे नर्मदेच्या काठची, इकडं आहे, नर्मदेच्या काठची चित्र आहेत गुहेतली, त्यांच्यात दाखवलेलं आहे। हे 10,000 वर्षापूर्वीची चित्र आहेत। या सगळ्या प्राण्यांची शिकार भारतातच, म्हणजे नर्मदेच्या भागात आपल्या दुसरीकडे असे पुरावे। इतिहास जरी या गोष्टीला असला तरी 1972 नंतर भारतातली सगळी शिकार जी आहे ती थांबवली गेली आणि कायद्यात सुद्धा अनेक तरतुदी करून तो कायदा सुद्धा बदलण्यात आला। तुम्हाला देखील असं वाटतं की कुठेतरी आता या वाढत्या संख्या मानवजातींवर होणारे हल्ले जे वाढत आहेत त्याच्यावर या कायद्याचं पुनर्लोकन करून त्याला पुन्हा एकदा नव्या पद्धतीने मांडून एक नवीन कायदा तयार करावा म्हणून?
अहो कायद्याचं पुनर्लोकन कसलं करणार आहात? मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे पोलीस कलम 100 पोलीस कलम 103 प्रमाणे जर कोणी तुमच्या मालमत्तेवर अतिक्रमण करत असेल, जर तुमच्या जीवाला कोणाच्या पासून अपराध असेल, अशा माणसाला तुम्ही ठार मारा, खुशाल मारा, तो गुन्हा नाही. आणि जर रानडुक्करं तुमच्या शेतात घुसून तुमच्या मालमत्तेची धासधूस करतायत आणि कधी कधी ते माणसालाही हल्ला करून मारतायत, तर त्यांना ठार करणं हा गुन्हा आहे. माझे मित्र आहेत, 2 मित्र मुद्दाम मी यांच्याशी चर्चा केली. एक आहेत महाराष्ट्राचे निवृत्त डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आणि दुसरे एक औरंगाबादचे निवृत्त हायकोर्ट न्यायाधीश. दोघांनी सांगितलं हा कायदा घटनाबाह्य आहे, हा कायदा काढूनच टाकला पाहिजे, ह्याच्यात काही सुधारणा करायचा प्रश्नच नाही. आणि माझं 100% तेच मत आहे. सर, तुम्ही जर म्हणालात की बिबट्याची शिकार झालीच पाहिजे, पुणे जिल्ह्यातला आपण जर विचार करता गेलं तर आपण पाहिलं तर जुन्नर या सगळ्या भागात तो सगळा भाग तसा असल्यामुळे बिबट प्रवण क्षेत्र असल्यामुळे तिथले वाढतायत. पण त्यांचा शिरकाव जेव्हा शहरात होतोय तेव्हा शहरातल्या मानववस्तीवर सुद्धा एक मोठा धोका निर्माण होतोय. बिबट्यांचं शहरातली एंट्री होणं या सगळ्या क्लायमेट चेंजचा एक भाग म्हणू शकता तुम्ही, का याला आणखी काही रिझन असू? नाही, क्लायमेट चेंजचं माहिती नाही, सांगता येईल की नाही एका क्षणभरात. परंतु एकूण बिबट्याची जीवन पद्धती अशी आहे की आता तुम्ही वाघ धरा उदाहरणार्थ, वाघ काही असे सहजासहजी त्यांच्या जंगलातल्या अधिवासाच्या बाहेर पडत नाहीत. परंतु बिबट्या हा प्राणी जुन्या काळपासून माहिती आहे की तो सहज जिकडे तिकडे वावरतो. त्याला असा अरण्य असाच अधिवास अजिबात जरूर नसतो. माझा आजोळ सातारला आहे आणि तिथे आमचा वाडा आहे, अजून आहे. त्या वाड्याच्या पाठीमागे विहीर आहे. तिथे माझी आई सांगायची की अरे जवळजवळ रोज या विहिरीपाशी येऊन ती त्याच्या शेजारी हौद होता, त्या हौदातलं पाणी पिऊन जायचा बिबट्या जवळजवळ रोज. म्हणजे ते म्हणते यायचाच बिबट्या अशा गावातल्या वस्तीत बिस्तीत. सातारा म्हणजे काही खेडेगाव नव्हतं, आजच्यासारखं आता आणखी मोठं झालं आहे, पण खेडेगाव नव्हतं, तरी तिथे यायचा ना. त्याची ती जीवन पद्धतीच आहे. दुसरीकडे मी चौकशी केली आहे, माझ्या अनेक मित्रांच्या ओळखीचे आहेत हे, तर ते म्हणतात की हो, या बिबट्याची जीवन पद्धती अशी आहे की तो सगळीकडे वावरतो. स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज ज्या आहेत, तिकडे नॉर्वे असेल किंवा अगदी डेन्मार्क सारखे जे देश आहेत, तिथे स्थानिक सरकारांकडनं हा निर्णय घेण्यात आलेला आहे की बिबटे असतील किंवा जे प्राणी उपद्रव ज्यांचं मानववस्तीला ज्यांचं हानिकारक पोचणार आहे त्यांच्या विरोधातला एक तिथे एक ठराव जो आहे तो नेमका काय सांग? नाही, त्यांचा कायदा असा आहे, स्पष्ट म्हणतो वाईल्ड लाईफ पॉप्युलेशन्स आर ए रिन्युएबल रिसोर्स. त्यांची संख्या ही आपोआप वाढत राहणारच. त्यावर ती अनावर अनिर्बंध वाढत जाऊ देणं हे चुकीचं आहे. तेव्हा प्रत्येक ठिकठिकाणी त्यांच्याकडच्या लोकशाही बळकट असल्यामुळे तिथे स्थानिक स्वराज्य संस्था खूप त्यांच्या हातात अधिकार आहेत आणि तिथले सगळ्या पातळीचे लोक खूप सुशिक्षित आहेत. ते म्हणतात की प्रत्येक कॅन्टन त्यांचं म्हणजे आपल्याकडची समजा पंचायत, तिथे त्यांचा अभ्यास झाला पाहिजे की इथे किती संख्या आहे आणि यातली किती वसूल केलेली चालती आहे. मग त्यांनी निर्णय घ्यावा. ते निर्णय घेतात की या तिथे मोठ्या प्रमाणावर प्राणी आहेत. ते म्हणजे मूस एक हरणासारखा प्राणी आहे, मोठा आकाराचा, सारा आपल्या सांबाराहून जरा मोठा. आणि दुसरे उत्तरेकडच्या भागातले रेनडियर. तशी मूस आणि रेनडियर हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात सापडतात. परंतु तेच केवळ नाहीत, तिथे हिंस्र प्राणीही काही आहेत. उदाहरणार्थ कोल्हे आहेत ते पण. तर त्यांची सगळ्यांच्या संख्येचा तिथं अभ्यास करावा. त्यांनी ठरवावं की यंदा या ठिकाणी इतक्या शिकारींना परवाना द्यावा. सर, एक शेवटचा प्रश्न याला जोडून येतो की
की भारतात आता महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य असं पहिलं राज्य आहे देशातलं की ज्यांनी असं ठरवलंय की बिबट्यांची नसबंदी करायची आणि त्याची प्रोसेस आहे, त्याच्या बैठका आता सुरू झालेल्या आहेत. खरंच बिबट्यांच्या नसबंदी केल्यामुळे या सगळ्या बिबट्यांची वाढती संख्या आणि मानव वस्तीवर होणारे हल्ले हे कुठेतरी कमी होतील आणि त्यांना एक लिमिटेशन येईल? अजिबात नाही. अहो, ते नसबंदी झाली ना तरी ते किती वर्ष जगतात. असं नाही की नसबंदी केली म्हणजे मारतोय तुम्ही त्यांना, अजिबात नाही. कदाचित त्यानंतर 7, 8, 10 वर्ष ते जगत राहतील. मग तितकी वर्ष त्यांचे हल्ले चालूच राहतील. मग आणखी काहीतरी त्या बोंबाबोंब होईल, मग ते मारा म्हणतील. पण तवर ह्या नसबंदीतून केवळ आतोनात खर्च होईल आणि तो खर्च सगळा वाया जाईल. शिकार हाच एक अल्टिमेट सोल्युशन राज्य सरकार पुढे किंवा एकंदरीत प्रशासनाकडे आहे? हेच शहाणपणाचं आहे. आणि ते आपल्याकडच्या सुद्धा जो जैवविविधता कायदा आहे तिथे आपल्याकडे स्थानिक पातळीवरती बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटीज आहेत. त्यांच्या बरोबर शाळा कॉलेज सगळीकडे आहेत महाराष्ट्रात. त्यांनी मिळून अभ्यास करावा आणि ठरवावं की इथं किती प्रमाणात राहू द्यावेत, नाही किती प्रमाणात. माकडं किती सगळ्यांचा आपल्याकडे हा प्रश्न निर्माण होतो आहे ना. कर्नाटकात राणीबंदूर म्हणून एक अभयारण्य आहे काळविटांसाठी. त्यांनी अगदी मोठ्या अभयारण्यापुढे मोठी तारा घातली आहेत. आणखी म्हणतात की त्याच्या आत राहतील. हे ते राहत आहेत आत कुठे? ते काळवीट उड्या मारून त्या कुंपणावरनं बाहेर येतात आणि तिथले शेतकरी हवाल देऊन शेती सोडून जायला लागलेत. खूप खूप धन्यवाद सर सामशी बोलल्याबद्दल. तर आपण बघू शकतोय की राज्य सरकारने बिबट्यांची नसबंदी करण्याचा एक पायलट प्रोजेक्ट जरी राबवला असला तरी बिबट्यांची शिकार हेच शहाणपण असेल. कारण मानव वस्तीवर होणारे वाढते हल्ले हे जर रोखायचे असतील तर पुन्हा एकदा शिकारीचं जाळं या बिबट्यांवर टाकावं लागेल आणि त्यामुळे ही परिस्थिती नियंत्रणात येईल असं स्पष्ट मत गाडगे सरांनी व्यक्त केलंय. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.